नमस्कार, मी डॉक्टर अश्विनी देशमुख, तुमची गायनेकोलॉजिस्ट। आजच्या व्हिडिओमध्ये एका सोनोग्राफीवरती, प्रेग्नन्सीमध्ये केल्या जाणाऱ्या एका सोनोग्राफीवरती आपण चर्चा करणार आहोत, जी महत्त्वाची सोनोग्राफी आहे। आणि बऱ्याच जणांना त्याच्याबद्दल कन्फ्युजन असतं की आम्ही तर 5व्या महिन्याची कलर सोनोग्राफी केली आहे, मग आता ही पुन्हा 8व्या-9व्या महिन्यात कशाला कलर सोनोग्राफी करायची। तर या जी ऑब्स्टेटिक डॉपलर सोनोग्राफी आहे त्याला सुद्धा बरेच जण कलर सोनोग्राफी म्हणतात। या सोनोग्राफीबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत। तर ही का महत्त्वाची आहे, हे केल्यामुळे तुम्हाला कुठल्या गोष्टींचा अंदाज लागू शकतो, कुठल्या धोक्यांपासून तुम्ही स्वतःला टाळू शकता आणि ही कधी करायची एक्झॅक्टली, याच्यावरती आज आपण चर्चा करणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका। आता ही ऑब्स्टेटिक सोनोग्राफी आपण कशी करतो किंवा याच्यातून आपल्याला काय कळतं हे कळण्यासाठी बाळाला कुठल्या 4 धमन्यांद्वारे रक्तपुरवठा होतो हे मी तुम्हाला सांगते। की सगळ्यात महत्त्वाची असते युट्राइन आर्टरी, म्हणजे गर्भाशयाला ज्या 2 धमन्या रक्तपुरवठा करत असतात, ज्याला आम्ही युट्राइन आर्टरी म्हणतो, त्याचा रक्तपुरवठा कसा आहे हे चेक करणं खूप आवश्यक आहे। कारण की त्याच्याद्वारे प्लासेंटाला रक्तपुरवठा मिळत असतो। त्याच्यानंतर प्लासेंटापासून बाळाला जो रक्तपुरवठा होत असतो, म्हणजे या प्लासेंटापासून बाळाच्या नाभीपर्यंत जी एक धमनी म्हणजे नाळ जोडलेली असते, त्या नाळेमधल्या ज्या धमन्या असतात त्याला अंबिलिकल आर्टरी असं आपण म्हणतो। तर याचा रक्तपुरवठा आपण चेक केला जातो। त्याच्यानंतर डक्टस व्हेनोसस डॉपलर एक असतो की बाळाच्या हृदयाला रक्तपुरवठा करणारी जी एक महत्त्वाची धमनी असते त्याचा डॉपलर चेक केला जातो। आणि त्याच्यानंतर बाळाच्या मेंदूला रक्तपुरवठा करणारी जी मिडल सेरेब्रल आर्टरी असते त्याचा पण रक्तपुरवठा चेक केला जातो। तर अशा प्रकारचे हे 4 धमन्यांमधला रक्तपुरवठा आपण चेक करतो आणि ज्याच्यामुळे आपल्याला कळू शकतं की आपलं बाळ सुरक्षित आहे का। आता सगळ्यात पहिली जी आपण डॉपलर सोनोग्राफी करतो ती युट्राइन आर्टरी डॉपलर असतो। आणि हा युट्राइन आर्टरी डॉपलर हा आपण 3ऱ्या महिन्यात पण करतो आणि 5व्या महिन्यात पण करतो। आता मी याच्या आधीच्या माझ्या सोनोग्राफींच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की 3ऱ्या महिन्यात जी आपण NT सोनोग्राफी करतो त्याच्यामध्ये सुद्धा युट्राइन आर्टरी डॉपलर चेक केला जातो। म्हणजे बाळाच्या गर्भाशयाला व्यवस्थित, आईच्या गर्भाशयाला व्यवस्थित रक्तपुरवठा होतोय का, प्लासेंटाला व्यवस्थित रक्तपुरवठा होतोय का, प्लासेंटाच्या धमन्या व्यवस्थित गर्भाशयामध्ये घुसल्या आहेत का, हे आपल्याला युट्राइन आर्टरी डॉपलरद्वारे कळतं। तर ही 5व्या महिन्यामध्ये जे आपण युट्राइन आर्टरी डॉपलर करतो त्याच्यामध्ये हा युट्राइन आर्टरी डॉपलरचा रेझिस्टन्स जो आहे तो 1 पेक्षा कमी असणं अपेक्षित असतं। म्हणजे याच्यावरून आपल्याला कळतं की आईकडून बाळाला सहजरित्या रक्तपुरवठा होतोय, त्याच्यामध्ये कुठलाही रेझिस्टन्स नाही आहे। आणि जर हा युट्राइन आर्टरी डॉपलर 1 पेक्षा कमी असेल तर बाळाला पुढे जाऊन IUGR म्हणजे त्याचं वजन कमी होण्याची शक्यता किंवा आईला पुढे जाऊन उच्च रक्तदाब होण्याची शक्यता कमी होते। आणि म्हणून हा 5व्या महिन्यातला डॉपलर जो आपण अनॉमली स्कॅन सोबतच करतो तो सुद्धा महत्त्वाचा असतो। आता पुढे ज्याला आम्ही ऑब्स्टेटिक डॉपलर म्हणतो, हा आपण एक्झॅक्टली कधी करत असतो तर हा शक्यतो 8व्या-9व्या महिन्यामध्ये आपण करतो। 32व्या आठवड्यानंतर ही डॉपलर सोनोग्राफी केली जाते आणि याच्यामध्ये आपण 3 धमन्या स्पेसिफिकली बघतो, ज्याच्यामध्ये अंबिलिकल आर्टरी आहे, डक्टस व्हेनोसस आहे आणि मिडल सेरेब्रल आर्टरी आहे। म्हणजे काय की प्लासेंटाकडून बाळाला व्यवस्थित रक्तपुरवठा होतो आहे का, त्यानंतर बाळाच्या हृदयाला व्यवस्थित रक्तपुरवठा होतोय का आणि बाळाच्या मेंदूला व्यवस्थित रक्तपुरवठा होतोय का, ह्या गोष्टी ह्या ऑब्स्टेटिक डॉपलर बघितल्या जातात। तर हा आपण 32 आठवड्यानंतरच का करतो, तर काय होतं की जर बाळाची वळ कमकुवत बनली असेल तर कधी कधी 32व्या आठवड्यानंतर ती थोडं काम करण्याची त्याची क्षमता कमी होते आणि त्याच्यानंतर बाळाला थोडासा रक्तपुरवठा हळूहळू कमी व्हायला लागतो। आणि खरं तर बाळाचं वजन हे 32 आठवड्यानंतरच जास्त वाढणार असतं आणि त्यामुळे तेव्हा बाळाची रक्तपुरवठ्याची जी क्षमता म्हणजे मात्रा आहे ती वाढण्याची अपेक्षा असते। परंतु जर बाळाची वर व्यवस्थित काम करत नसेल तर मग रक्तपुरवठा कमी होतो आणि त्यामुळे बाळाचं वजन कमी निघू शकतं, बाळाला IUGR होऊ शकतो। तर म्हणून हे स्क्रीनिंग करण्यासाठी आपण 32 आठवड्यानंतर ही सोनोग्राफी करतो। परंतु जर तुमची प्रेग्नन्सी हाय रिस्क असेल, म्हणजे जर का ट्विन्स प्रेग्नन्सी आहे किंवा आधीच्या प्रेग्नन्सीमध्ये किंवा या प्रेग्नन्सीमध्ये आईला उच्च रक्तदाब आहे किंवा डायबिटीज आहे किंवा आता बाळाच्या आजूबाजूचं पाणी कमी आहे असं तुम्हाला सांगितलंय किंवा जास्त आहे असं सांगितलंय, बाळाचं वजन कमी आहे किंवा बाळाचा प्लासेंटा जो आहे तो खालच्या बाजूला आहे, प्लासेंटा प्रिव्ही आहे, असे काही कॉम्प्लिकेशन म्हणजे हाय रिस्क प्रेग्नन्सी असेल तर अशा केसमध्ये 28व्या आठवड्यापासून म्हणजे 7व्या महिन्याच्या शेवटीपासूनच डॉपलर सोनोग्राफी सुद्धा करता येते। आमच्या हॉस्पिटलमध्ये शक्यतो आम्ही 34व्या आठवड्यात आणि पुन्हा 37व्या आठवड्यात ही ऑब्स्टेटिक डॉपलर सोनोग्राफी करतो। तर ही कशासाठी, तर मी तुम्हाला सांगितलं तसं की 34 आठवड्या
पासून कधी कधी बाळाची वर थोडी काम कमी करायला सुरुवात करते आणि तिथून पुढे खरं तर बाळाची रक्तपुरवठ्याची अपेक्षा जास्त वाढलेली असते आणि त्यामुळे जर का हा रक्तपुरवठा कमी झाला तर मग बाळाचं वजन कमी होणं, बाळाच्या आजूबाजूचं पाणी कमी होणं हे कॉम्प्लिकेशन्स येऊ शकतात आणि त्यामुळे 32-34 आठवड्यात जर आपण डॉपलर सोनोग्राफी करून हे स्क्रीन केलं की आपल्या बाळाला व्यवस्थित रक्तपुरवठा होतोय का, तर आपण आपली प्रेग्नन्सी सुरक्षित ठेवू शकतो. आणि जर आपल्याला वेळेतच लक्षात आलं की रक्तपुरवठा कमी होतोय तर काही मेडिसिन्स आपण ॲड करू शकतो. आईला आपण जास्त आराम करायला सांगतो, जर ती वर्किंग वुमन असेल तर तिला रेस्ट करायला सांगतो, सुट्टी घ्यायला सांगतो. नंतर काही मेडिसिन्स आहेत जे पूर्णपणे 100% काम करतातच असं नाही, पण इकोस्प्रिन नावाची गोळी आहे, नंतर Arginine, सिल्डेनाफिल असे औषध आहेत की जे तुमच्या धमन्यांना थोडं रिलॅक्स करतात आणि रक्तपुरवठा वाढवू शकतात. असे मेडिसिन आपण योग्य वेळेत ॲड करू शकतो आणि होणाऱ्या कॉम्प्लिकेशनपासून आपण स्वतःला वाचवू शकतो. त्यानंतर 37व्या आठवड्यात पुन्हा आपण हा डॉपलर कशासाठी करतो, तर 9व्या महिन्याच्या सुरुवातीला म्हणजे शेवटी जर आपण सोनोग्राफी केली आणि बाळाचा रक्तपुरवठा व्यवस्थित आहे आपल्या लक्षात आलं, तर मग आपण पूर्ण 40 आठवडे होईपर्यंत थांबू शकतो का, नंतर डिलिव्हरीच्या वेळेस बाळाला काही त्रास होणार नाहीये ना, बाळाला रक्तपुरवठा व्यवस्थित राहिला तर बाळ ह्या कळा सहन करू शकतं याचा अंदाज आपल्याला लागू शकतो. म्हणजे थोडक्यात बाळाची सुरक्षितता पाहण्यासाठीच आपण 34व्या आठवड्यात आणि 37व्या आठवड्यात सुद्धा तुम्हाला ही डॉपलर सोनोग्राफी सांगितल्या जाते. आता समजा जर या सोनोग्राफीमध्ये काही प्रॉब्लेम आढळला, म्हणजे जोपर्यंत रक्तपुरवठा व्यवस्थित होतोय तोपर्यंत ठीक आहे, पण समजा अंबिलिकल आर्टरीचा रेझिस्टन्स वाढलेला आहे किंवा बाळाच्या मेंदूला व्यवस्थित रक्तपुरवठा होत नाही असं MCA डॉपलरवरून आपल्या लक्षात आलं आणि हे जर वेळेतच लक्षात आलं तर याच्यावरती फार काही उपाययोजना करण्याच्या गोष्टी डॉक्टरांकडे उपलब्ध नसतात. परंतु जर असे कॉम्प्लिकेशन वेळेत लक्षात आले तर आपण बाळाच्या मॉनिटरिंगची फ्रिक्वेन्सी अशा वेळेस आम्ही वाढवतो. म्हणजे तुम्हाला आठवड्यातून 2दा कधी डॉपलर सांगितला जातो. मग नॉन स्ट्रेस टेस्ट NST मी माझ्या व्हिडिओमध्ये चर्चा केली की ज्याच्यामुळे आपल्याला बाळाची सुरक्षितता लक्षात येते, बाळाचा ऑक्सिजन पुरवठा व्यवस्थित आहे का, ठोके व्यवस्थित आहेत का हे लक्षात येतं. तर अशा टेस्ट करून आपण बाळाला व्यवस्थित मॉनिटर करू शकतो आणि एक योग्य वेळ येईपर्यंत आपण बाळाला मॉनिटर करू शकतो, कारण की बाळाची मॅच्युरिटी होणं सुद्धा खूप आवश्यक आहे. जर आता 30व्या-32व्या आठवड्यातच डॉपलर म्हणजे रक्तपुरवठा कमी व्हायला लागला तर अशा बाळांना आपण मॉनिटर करत 34व्या आठवड्यापर्यंत, मग शक्य झालं तर 37व्या आठवड्यापर्यंत घेऊन जातो की जेणेकरून बाळाचा NICUचा स्टे कमी होईल आणि बाळ सुरक्षित राहील. योग्य वेळेत आपण डेक्झा नावाचं इंजेक्शन सुद्धा देऊ शकतो आणि ज्याच्यामुळे बाळाच्या फुफ्फुसाची मॅच्युरिटी आपण योग्य वेळेत करून घेऊ शकतो. कारण जर का हा रक्तपुरवठा इम्प्रूव्ह झालाच नाही आणि आपल्याला वेळेआधी डिलिव्हरी करावी लागली, म्हणजे 9 महिने भरण्याआधी डिलिव्हरी करावी लागली, तर बाळाचे जे फुफ्फुस आहेत ते व्यवस्थित काम करतील आणि बाळ बाहेर आल्यानंतर स्वतःचा श्वास व्यवस्थित घेऊ शकेल, त्याचा NICUचा स्टे कमी होईल. या सगळ्या गोष्टींची आपण तयारी आधीच करून ठेवू शकतो. आणि म्हणून जर तुमचे डॉक्टर काही कारणास्तव तुम्हाला 34 आठवड्यात, 32 आठवड्यात किंवा 37व्या आठवड्यात कलर सोनोग्राफी करायला सांगत असतील तर ती जरूर करा. ती तुमच्या बाळाच्या सुरक्षिततेसाठी असते. त्याच्यामुळे काही योग्य उपाययोजना आपण योग्य वेळेत करू शकतो आणि आपलं बाळ सुरक्षित ठेवू शकतो. तर मला असं वाटतं ह्या डॉपलर सोनोग्राफीबद्दल डिटेल चर्चा आपण केली आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या प्रेग्नंट मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा आणि अजूनपर्यंत जर आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो जरूर करा. धन्यवाद.